नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय शेळके आपलं OLS एज्युकेशन या चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहोत. मित्रांनो, आपण टी-ई-टी क्वेश्चन पेपरची म्हणजे टी-ई-टी संभाव्य पेपरची जी सीरीज सुरू केली आहे, ते सीरीज कंटिन्यू चालू करत आहे. तर आपली सीरीज बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या प्रश्नांविषयी आपण चर्चा करत होतो. तर मागे याच्यात काही प्रश्न बघितले आपण. आता ते कोणकोणते प्रश्न बघितले तुम्हाला मागचा व्हिडिओ बघावा लागेल त्यासाठी. ते प्रश्न बघून घ्या. जनरली हायलाइट म्हणून तुम्हाला ते प्रश्न दाखवतो मी कशा प्रकारचे प्रश्न होते ते आपल्याला. बघा, अध्ययन उपपत्तीवर एक प्रश्न विचारला होता आपण. अध्ययन उपपत्तीवर नेहमी प्रश्न विचारला जातात, त्यामुळे अध्ययन उपपत्तीचा अभ्यास व्यवस्थितरित्या करू शकता आपण. त्यानंतर विचारलं जातं त्याचेच अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण कसे, त्या संदर्भात चर्चा झाली होती आपली. त्यानंतर बुद्धी संदर्भात एक प्रश्न होता गिलफोर्ड यांचा. त्यानंतर या बुद्धीची कशा प्रकारे कार्य चालते वगैरे त्याच्यावर आपली चर्चा झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बुद्धी गुणांकावर. मग बुद्धी गुणांकावर सुद्धा वारंवार प्रश्न येतो. हे प्रश्न मी तुम्हाला हायलाइट म्हणून दाखवतोय. याच्यानंतर आपल्याला सिरीज कंटिन्यू करायची आहे. चला, पुढचा प्रश्न होता आपला की पद्धती व्याख्यान पद्धती संदर्भात म्हणजे अध्यापनाच्या पद्धतीवर नेहमी प्रश्न येतात, त्यामुळे आपल्याला अध्यापन पद्धती व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न ज्ञान रचनावादी विचारसरणीशी आधुनिक विचारसरणी ज्ञान रचनावादी विचारसरणी याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की अध्यापन करताना विशिष्टाकडून म्हणजे शिक्षक ज्या पद्धती वापरतो, जे सूत्र वापरतो, यांच्यावर सुद्धा प्रश्न येतात आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला बालकांनी जे अनुभव घेतले वगैरे त्यांचे समजा प्रतिमा, संवेदना, अवबोध आणि कल्पना या संदर्भातला प्रश्न होता. तोही प्रश्नाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. त्यानंतर आपण बघितलं होतं की की प्रतिमाचे प्रकार विचारले होते आपल्याला, सॉरी कल्पनेचे प्रकार विचारले होते आपल्याला. कल्पनेसाठी आपण एक व्यवस्थितरित्या त्या व्हिडिओमध्ये विश्लेषण सुद्धा केलं होतं आपल्याला की कल्पनांचे प्रकार कोणते वगैरे याचाही थोडा व्यवस्थितरित्या अभ्यास करा तुम्ही. पुढचा आपला प्रश्न होता की अवबोधामध्ये संवेदनेला अर्थ लावण्यास कोणती बाब उपयुक्त ठरते. म्हणजे अवबोध, संवेदना, प्रतिमा, विचार वगैरे यांच्यावर बिलकुल प्रश्न येतात म्हणजे येतात. तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागणार त्याचा. आता इथून पुढचे प्रश्न आपण चालू करणार आहोत. आपला शेवटचा प्रश्न होता की बालकाला अवबोध होतो आणि त्यात कोणते दोष संभवतात. याच्यापैकी सर्व दोष संभवतात हा प्रश्न बघितला होता. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. इथून आपली सिरीज व्यवस्थितरित्या चालू होऊन जाईल. एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृती बंधनातून होतो की हा विचार कोणती अध्ययन उपपत्ती मांडते. बघा, फिरून प्रश्न पुन्हा अध्ययन उपपत्तीवरच पडलेला आहे, पण थोडा विश्लेषणात्मक प्रश्न या अध्ययन उपपत्तीवर प्रश्न येतात आपल्याला माहिती आहे, पण थोडा विश्लेषणात्मक. आता त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृती बंधनातून होतो, की अशी कोणती उपपत्ती म्हणते. बघूया, समिष्टीवादी उपपत्ती हिलाच मर्मदृष्टी सुद्धा म्हणतात. कोलर आणि कोफका, वर्धायमर या शास्त्रज्ञांनी समिष्टीवादी उपपत्ती मांडलेली. त्यानंतर अभिजात अभिसंधान, याच्यामध्ये बघा अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान आणि प्रयत्न प्रमाद पद्धती. जर आपण त्या दिवशीचा चार्ट जर व्यवस्थितरित्या बघितला तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला या चार्ट मधून मिळून जातं. की बघा, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान आणि प्रयत्न प्रमाद पद्धती या तिन्ही पद्धती कोणत्या प्रकारशी निगडीचे. तर जर चांगल्या प्रकारे बघितलं तर साहचर्यवादी या तिन्ही ज्या येतात ना, साहचर्यवादी वर्गीकरणामध्ये येतात, म्हणजे साहचर्यवादी पद्धती या तिन्ही. आणि ही जर बघितली समिष्टवादी मर्मदृष्टी पद्धती. समिष्टवादी मर्मदृष्टी पद्धती म्हणजे काय असतं, मर्म जाणणे आवश्यक असते. चिंपांजी म्हणजे या चिंपांजी सुलतान नावाच्या चिंपांजीने जो प्रयोग केला होता तो कोफकायनी, तिला मर्मदृष्टी म्हणते. मर्मदृष्टीमध्ये काय केलं जातं तर आजूबाजूची जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा व्यवस्थितरित्या सगळा अवबोध केला जातो आणि त्याच्यातून त्याचं मर्म जाणलं जातं आणि त्याच्यावर आपलं अध्ययन होतं. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की मर्मदृष्टी किंवा समिष्टवादी याचं उत्तर असेल. हे आपलं उत्तर आहे. आणि अभिजात अभिसंधान मध्ये जर बघितलं आपण, याच्यामध्ये काय असतं, साहचर्य असतं. चेतक आणि प्रतिसाद यांच्या दोघांचा साहचर्य संबंध जेव्हा प्रस्थापित होतो त्याच्यावर होणाऱ्या उपपत्त्या याच्या संदर्भात आपण थोडी आणखी माहिती घेऊया. बघा, अध्ययन कसं होतं, मर्मदृष्टीने अध्ययन कसं होतं. बघा, पहिलं असतं अध्ययन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं समस्यायुक्त परिस्थिती महत्त्वाची असते. म्हणजे जर एक एखादी परिस्थिती आपल्या समोर असेल, जी समस्या असेल, परिस्थिती म्हणण्यापेक्षा आपल्या समोर समस्या आहे, म्हणजे अध्ययन करण्याची, त्यातून आपण अध्ययन कसं करू शकतो त्याच्यासाठी सांगतो. की समस्या असल्यानंतर आपण तिचं काय करतो, व्यवस्थितरित्या निरीक्षण करतो. ते पण कसं, संपूर्ण आणि संकलित निरीक्षण करायचं असतं आपल्याला. म्हणजे ती परिस्थिती किंवा ती समस्या सोडवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. जसं चिंपांजीला समस्या होती की वरती लटकलेली केळीचं घड जो आहे तो घ्यायचा होता. मग घेण्यासाठी त्यांनी बघितलं की आजूबाजूला काय खाली खोके पडलेले दिसले. त्याने एकावर एक असे खोके ठेवले आणि त्याच्यावर उडी मारली आणि त्यांनी काय केलं, सुरुवातीला केळीचं घड घेतला. त्याच नंतर तीच परिस्थिती होती, परंतु आता खोके नसून काय होतं तर त्याच्यामध्ये दोन काठ्या ठेवलेल्या होत्या ज्या की एकात एक बसत असतील. आणि त्याने त्या बघितल्या, त्या काठ्या एकमेकात लावल्या. त्याला लक्षात आलं की ह्या काठ्या एकमेकाला अटकून आपण आपलं केळीचं घड घेऊ शकतो. म्हणजे काय आलं, संपूर्ण आणि संकलित निरीक्षण करावं लागतं, त्याचं मर्म जाणावं लागतं. म्हणजे त्यांनी मर्म जाणलं होतं कोणत्या प्रकारे, की त्याने केळीचं घड काढण्यासाठी या काठ्यांचा उपयोग कसा करू शकतो हे मर्म होतं.
अशा प्रकारे मर्म जाण्याचं आणि समस्या विमोचन केलं जातं. अशा प्रकारे या पद्धतीमध्ये म्हणजे कोणत्या मर्मदृष्टी किंवा समिष्टीवादी उपपत्तीमध्ये अशा प्रकारे परिस्थितीचं किंवा आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीचं मर्म जाणायचं आणि समस्या सोडवल्या जात्या. म्हणजे उपपत्तीवर वारंवार प्रश्न येतात. विद्यार्थी मित्रांनो, उपपत्तीचा अभ्यास खूप व्यवस्थितरित्या करून घ्या. तुम्हाला मिनिमम 3-4 प्रश्न त्या उपपत्तीवर असतील किंवा सरळ सरळ नाव, शास्त्रज्ञाचं नाव आणि त्यांनी मांडलेली उपपत्ती कोणती ते आपण नंतर बघणारच आहे. एकत्रित शेवटी तुम्हाला मी पूर्ण उपपत्त्या आणि कोणी कोणाची कोणती उपपत्ती मांडली किंवा व्याख्या याचे सुद्धा डिटेल देणार आहोत. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास काय म्हणतात? म्हणजे बघा, नैसर्गिक चेतक आणि अनैसर्गिक चेतक या दोन गोष्टी बघितलेल्या आहे आपण. ज्यावेळेस आपण उपपत्तींचा अभ्यास करतो त्याच वेळेस आपल्याला काही उपपत्त्यामध्ये या गोष्टी दिसून येतात. नैसर्गिक चेतक, अनैसर्गिक चेतक आणि त्यांचा प्रतिसाद. म्हणजे ही साहचर्यवादी उपपत्ती येईल, कारण यामध्ये चेतक आणि प्रतिसाद यांचा साहचर्य अवलंबून असतो. तर या जरा बघितल्या आपण सगळ्याच प्रयत्न प्रमाद, अभिजात अभिसंधान, ज्ञानात्मक अध्ययन आणि मर्मदृष्टी अध्ययन ह्या दोन त्यामध्ये येणारच नाही, कारण याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये दोघांचं साहचर्य अवलंबून नाहीये. साहचर्यवादी जर म्हणलं अभिजात आणि प्रयत्न प्रमाण पद्धती. पण जर चांगल्या प्रकारे बघितलं आपण साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान या दोन मध्येच आपल्याला नैसर्गिक चेतक आणि प्रतिसाद यांचा संबंध दिसतो. तर याचं उत्तर असेल आपलं अभिजात अभिसंधान, कारण याच पद्धतीमध्ये एखादी क्रिया अभिसंधित होणे म्हणजे एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती क्रिया कशा प्रकारे अभिसंधित होती याचं उदाहरण म्हणजे अभिजात अभिसंधान पद्धतीमध्ये पॅवलोव या शास्त्रज्ञाने आपल्याला व्यवस्थितरित्या विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. ते कशा प्रकारे बघूया आपण. बघा, यामध्ये काय असतं, नैसर्गिक चेतक असतो आणि त्यानंतर नैसर्गिक प्रतिक्रिया असते. पॅवलोव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता, आपण बघितलं असेल मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या विश्लेषण करून सांगितलं आहे की कुत्र्यावर प्रयोग केला होता. कोणी केला होता तो प्रश्न येऊ शकतो आपल्याला. पॅवलोव या शास्त्रज्ञांनी केलेला प्रयोग होतो. त्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की नैसर्गिक चेतक म्हणजे अन्न, म्हणजे ज्यावेळेस आपण कुत्र्याला अन्न देतो, अन्न दाखवले जातं त्यावेळेस त्याला अन्नाकडे बघून लाळ निर्मिती होती. म्हणजे नैसर्गिकरित्या त्याला प्रतिसाद काय भेटला तर लाळ निर्मिती हा त्याचा प्रतिसाद आहे. म्हणजे सुरुवातीला अन्न दाखवतो आणि त्याचा प्रतिसाद काय तर लाळ निर्मिती. म्हणजे अन्न हे नैसर्गिक चेतक आहे आणि त्याला लाळ निर्मिती होणे हे सुद्धा नैसर्गिक चेतक आहे. त्याच्यानंतर हीच प्रक्रिया चालू ठेवली, पण नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक सुद्धा वापरला जातो. तो काय तर अन्न दिलं जातं त्याच्यासोबतच घंटानाद केला जातो. म्हणजे अन्न देऊन घंटानाद करणे ही काय तर एक नैसर्गिक आहे. अन्न हे नैसर्गिक आहे, पण कृत्रिम चेतक काय घंटानाद आहे. यांचा दोघांचा सहसंबंध प्रस्थापित केला जातो आणि त्याची प्रक्रिया चेक केली जाते. तर त्याची प्रतिक्रिया काय तर लाळ निर्मिती होणं ही प्रतिक्रिया आहे. परंतु चांगला विचार केला तर कुत्र्याला घंटानादाचा संबंध सुरुवातीला लक्षात येत नाही, परंतु ही क्रिया जर वारंवार वारंवार केली की लाळ निर्मिती कशा प्रकारे होईल. जेव्हा अन्न द्यायचं घंटानाद करायचा, अन्न द्यायचं घंटानाद करायचं, म्हणजे जेव्हा ही क्रिया वारंवार केली जाते त्यानंतर कुत्र्याला लक्षात येतं की अन्न आणि घंटानाद यांचा काहीतरी संबंध आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर फक्त काय करायचं, फक्त घंटानाद करायचा, म्हणजे कृत्रिम चेतकच घ्यायचा आणि त्याला काय द्यायची तर कुत्र्याला असं वाटतं की घंटानाद झाला म्हणजे आता काय भेटणार आहे, आपल्याला अन्न भेटणार आहे. मग लाळ निर्मिती ऑटोमॅटिकली तयार होऊन जाते. म्हणजे बघा, अगोदर क्रिया नैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद होता, तीच क्रिया आपण कोणाशी अभिसंधित केली तर कृत्रिम चेतकाशी नैसर्गिक प्रतिक्रिया अभिसंधित केली. म्हणजे यालाच माझं अभिजात अभिसंधान म्हणायचं. दैनंदिन जीवनात सुद्धा याचे फार सारे उदाहरणं बघायला मिळतात आपल्याला. बघा, रहदारीचे नियम जास्त पाळतो, उपयोजनात्मक प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात त्याच्यावर. तर बघा, रहदारीचे नियम जे पाळतो आपण त्याच्यात सुद्धा अभिजात अभिसंधानच पद्धती वापरलेली. अगोदर सुरुवातीला ट्रॅफिक हवालदार होते, नैसर्गिक चेतक होता, त्यांनी हात केला तर आपण थांबून जायचो. त्यानंतर ज्यावेळेस नैसर्गिक चेतक आणि वरती कृत्रिम चेतक सुद्धा वापरला, म्हणजे ट्रॉफिक हवालदार पण हात करायचा आणि वरती लाल दिवा लागायचा, म्हणजे आपल्याला थांबायचंय, आपल्याला लक्षात येऊन जातं, थांबून जातो आपण. त्याच्यानंतर आता हवालदार गायब केले तिथले, फक्त नैसर्गिक कृत्रिम चेतक ठेवला आणि लाल दिवा लागला की आपण नैसर्गिकरित्या थांबून जातो. म्हणजे ही क्रिया सुद्धा काय केली तर अभिसंधित केलेली आहे. अशा प्रकारे शालेय अध्यापनामध्ये पण आपण त्याचा वापर करू शकतो. विद्यार्थ्यांना सुरुवातीला अ आई शिकवताना आपण अननासाचा म्हणजे ती वस्तू आणि अक्षर सोबत दाखवतो, त्यानंतर वस्तू काढून घेतो, त्यानंतर अक्षर सुद्धा सांगितल्यानंतर त्याला लक्षात येऊन जातं अ म्हणजे काय. अशा प्रकारे म्हणजे याचा आपण जो प्रश्न बघितला या प्रश्नामध्ये सांगितलं की अभिजात अभिसंधान. बघा, नैसर्गिक चेतक आणि अनैसर्गिक चेतक ही क्रिया कशा संदर्भात आहे तर अभिजात अभिसंधान संदर्भात आहे. ओके, हा प्रश्न क्लिअर झाला. पुढचा प्रश्न बघूया. राहुलने सुंदर निसर्ग चित्र काढल्यामुळे शिक्षकांनी त्याचे अरे वा छान, राहुल तू किती सुंदर चित्र काढतोस असे कौतुक केले. त्यामुळे राहुलला आता चित्र काढायला आवडू लागले. शिक्षकांची ही कृती कोणत्या अध्ययन नियमाला अनुसरून आहे.
आता एक प्रश्न लक्षात ठेवा, अध्ययन नियमाचा संदर्भ ज्यावेळेस आला त्यावेळेस एका शास्त्रज्ञाचं नाव आवर्जून लक्षात ठेवायचं, थॉर्नडाईक. कारण अध्ययन नियम सर्वात जास्त कोणी सांगितले असेल किंवा कोणाचे असतील तर थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने आपल्याला अध्ययन विषयक 3 नियम सांगितलेले आहे. जे अध्ययन विषयक 3 नियम परीक्षेला वारंवार विचारले जातात. खालीलपैकी कोणता नियम नाही असा एक प्रकारचा प्रश्न येतो. त्यानंतर कोणकोणते नियम आहेत हाही प्रश्न येतो आणि त्याचा उपयोजनात्मक सुद्धा प्रश्न येतो. हा जो प्रश्न आहे त्याच्या उपयोजनावर आधारित आहे. ते नियम बघूया आपण कोणता आहे. तर थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 नियम सांगितलेले. ते 3 नियम आहे. पहिला आहे तयारीचा नियम, दुसरा आहे सरावाचा नियम, तिसरा आहे परिणामाचा नियम आणि चौथा आहे प्रतिसादाचा नियम नाही. हा नियमच नाहीये. तर हे 3 नियम सांगितलेले, पण आपल्याला विचारलेलं काय की ही कृती जी वरील उदाहरणात दिलेली कृती कोणत्या नियमाला अनुसरून आहे. थोडक्यात मी नियमाचं विश्लेषण करून सांगतो तुम्हाला. तयारीच्या नियमामध्ये काय असतं बघा, कोणती गोष्ट शिकायची असेल तर शारीरिक मानसिक तयारी असणं आवश्यक असतं. जर विद्यार्थी बौद्धिक आणि शारीरिकरित्या जर अध्ययन करण्यासाठी अनुकूल असेल तरच अध्ययन होतं, अन्यथा अध्ययन होत नाही. सरावाचा नियम, एखादी गोष्ट शिकल्यानंतर तिचा वारंवार जर सराव केला तर त्याच्यात आपल्याला काय येते, त्यात आपल्याला तरबेजपणा येतो किंवा आपण त्यात प्रावीण्य मिळवतो. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं सरावाचा नियम तिथे येईल. आणि त्यानंतर परिणामाचा नियम. मग जर विद्यार्थ्याने एखादी चांगली कृती केली, शिक्षकाने त्याला त्या संदर्भात जर चांगला प्रतिक्रिया दिली तर विद्यार्थ्याला वाटतं की आपल्याला आपण केलेलं काम चांगलं आहे, म्हणजे विद्यार्थी ती कृती वारंवार करतो. अन्यथा जर ती चुकीबद्दल त्याला बोललो आपण तर त्याला राग येईल, राग आल्यानंतर ते काम तो करणार नाही. म्हणजे ही गोष्ट परिणामावर अवलंबून असते. सेम ह्याच कंडिशन मध्ये विद्यार्थ्याचं कौतुक केलं, विद्यार्थ्याला फार छान वाटलं, म्हणजे आता विद्यार्थ्याला आनंद झाला, म्हणजे ही काय तर परिणामाचा नियम आहे. थॉर्नडाईक यांचा परिणामाच्या नियमाला अनुसरून हे आपलं काम आहे किंवा हे उदाहरण परिणामाच्या नियमाला अनुसरून आहे. ओके, बघूया आपण पुढचा प्रश्न. जेरॉम ब्रुनर याने कोणती अध्ययनविषयक उपपत्ती मांडणी केली आहे. परत अध्ययन उपपत्ती, वारंवार फिरून उपपत्तीवर प्रश्न विचारले जातात आपल्याला. की जेरॉम ब्रुनर आपण बघितलं होतं, जे चार्ट बघितलं होतं, चार्ट मध्ये सरळ सरळ दिलं होतं की ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि प्रयत्न प्रमात्मक उपपत्ती. आता ही बघा, ही थॉर्नडाईक आहे. अभिजात अभिसंधान पॅवलॉव, सामाजिक निरीक्षणात बांदुरा आणि उरली कोणची ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. हे आपलं उत्तर आहे. कारण जेरॉम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये जेरॉम ब्रुनर यांचं काय म्हणणं आहे ते बघूया आपण थोडक्यात. त्यांचं म्हणणं आहे की ज्ञानाचे रूपांतर हे कसं असतं की जुन्या माहितीचे आवश्यक भाग वगळणे आणि त्याच्यात नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट केला जातो. म्हणजे जसं आपण मोबाईल अपडेट करतो ना, अपडेट केल्यानंतर अनावश्यक जे व्हर्जन असतं ते थोडंसं कमी होऊन जातं आणि जे पाहिजे ते थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन होतं. त्याचप्रमाणे ज्ञान म्हणजे काय तर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे, म्हणजे अनावश्यक भाग कमी केला जातो आणि त्याच्यामध्ये नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट केला जातो. लक्षात असू द्या, ज्ञानाचे रूपांतर कशा प्रकारे होतं हे कोणी मांडलेलं आहे तर जेरॉम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे व्यक्ती करतो त्यास अध्ययन म्हणतात. ही व्याख्या कोणी केलेली आहे. अध्ययनाच्या व्याख्या आपल्याला व्यवस्थितरित्या बघायची. आपण चॅप्टर संपल्यानंतर अध्ययनाच्या खूप साऱ्या व्याख्या बघणार आहोत. अध्ययनाच्या व्याख्या व्यवस्थितरित्या पाठ पण करणं गरजेचं आहे. कोणती व्याख्या कोणी केली असेल, कारण सरळ सरळ प्रश्न विचारला तो अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययनाची व्याख्या कोणी कोणी केलेली आहे, कोणकोणती व्याख्या आहे लक्षात ठेवायचं. आता ही जी आपल्याला लक्षात ठेवा, अध्ययन म्हणतात कशा संदर्भात तर आयोजन, नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे केले जाते अशी व्याख्या आली. नवी परिस्थिती विचारल्यानंतर लक्षात ठेवायचं गॅरेट नावाच्या शास्त्रज्ञाचं उत्तर आहे त्याचं. गॅरेट नावाच्या शास्त्रज्ञाने नवीन पद्धतीला प्रतिसाद देण्याच्या अध्ययनाच्या व्याख्याचा उपयोग केलेला आहे किंवा त्याचा वापर केलेला आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा बाह्य घटक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचत चला. बाह्य घटक विचारलेला आहे. बाह्य घटक सुद्धा आहे आणि आंतरिक घटक असे दोन प्रकारचे घटक अध्ययनावर परिणाम करतात आणि त्या प्रत्येक घटकाचा व्यवस्थितरित्या अभ्यास आपल्याला करायचा आहे. जनरली बघितलं आपण, अनुवंश झालं, विद्यार्थ्याची शारीरिक मानसिक तयारी झाली, अवधान झालं, अभिरुची झाले, शिक्षकाचं अध्यापन करण्याचं कौशल्य झाले. हे सगळे घटक कशावर परिणाम करतात तर त्याच्या सामाजिक आणि काय म्हणता येईल आपण त्याच्या अध्ययनावर परिणाम करतात. सामाजिक परिस्थिती सुद्धा काय करते तर अध्ययनावर परिणाम करते. तर येथे आपल्याला बाह्य घटक नाही विचारलेले आहे. लक्षात ठेवा, नाही विचारलेलं आहे. मग आपल्याला प्रश्न व्यवस्थित बघावा लागेल की नेमकं नाही कोणता आहे. बघा, अवधान व अभिरुची आहे का, अध्ययन विषयक सुविधा, अध्यापन पद्धती व तंत्र, सामाजिक दर्जा. आता हे जर चांगलं व्यवस्थित बघितलं, अध्ययन विषयक सुविधा हा बाह्य घटक आहे. अध्यापन पद्धती आणि तंत्रे हे सगळे शिक्षकावर डिपेंड आहे ना.
शिक्षकांनी जर अध्यापन पद्धती वापरली, तंत्र वापरले तर ते विस्तृत अध्ययन होऊन जाईल. त्यानंतर सामाजिक दर्जा हे सुद्धा बाह्य घटक आहे, हे सुद्धा बाह्य घटक आहे. आपल्याला विचारलेलं कोणता घटक आहे तर नाही हा घटक आहे. मग आपलं उत्तर राहील अवधान व अभिरुची. कारण अवधान अभिरुची हे विद्यार्थ्याच्या अंतर्गत बाबी असतात, त्या आपण व्यवस्थितरित्या आपल्या पद्धतीने कंट्रोल करू शकत नाही. त्याच्यासाठी विद्यार्थ्याला स्वतःहून प्रयत्न करावा लागेल, कारण ते अंतर्गत भाग आहे. हे सगळे बाह्य घटक आहे. हे शिक्षक शिकवताना किंवा वापरताना सगळ्या गोष्टीचे व्यवस्थितरित्या सुविधा देऊन हे घटक नियंत्रित करू शकतात. पण लक्षात ठेवा, अवधान व अभिरुची हे काय तर बाह्य घटक आहे. बाह्य घटक आणि आंतरिक घटक प्रश्न व्यवस्थितरित्या वाचत चला, कारण थोडं चुकलं. आता बाह्य घटक पाहिलं असतं आपण, त्यातून केलं असतं कोणतं उत्तर लिहिलं असतं, परंतु नाही म्हटल्यानंतर फक्त उत्तर येणार एकच आहे. प्रश्न व्यवस्थितरित्या वाचला तर उत्तर आपल्याला कळून जातं. त्याला बघूया आपण पुढचा प्रश्न. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची आवश्यक असते? आता अध्ययनात क्रियाशीलता असणं तर खूप आवश्यक आहे, अन्यथा अध्ययन होणार नाही. जर विद्यार्थी जर क्रियाशील नसेल, क्रियाशीलता पण दोन प्रकारची आहे, शारीरिक क्रियाशीलता, मानसिक क्रियाशीलता असणं आवश्यक असतं. दोन्ही रित्या क्रियाशील असणं आवश्यक असेल तरच अध्ययन होतं, अन्यथा अध्ययन होणार नाही. मग बघूया आपण, बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक, फक्त सामाजिक. एकदम सिंपल आणि साधा प्रश्न विचारलेला आहे. शारीरिक व मानसिक याचं उत्तर असेल, कारण बौद्धिक भावनिक म्हटल्यानंतर एकाच दर्जाचे येईल. शारीरिक क्रियाशीलता इथे दाखवली नाही, पण येथे येईल उत्तर आपलं काय येईल तर शारीरिक आणि मानसिक क्रियाशीलता असणं आवश्यक आहे. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या जर सक्षम असेल, क्रियाशील असेल, तरच त्याला अध्ययन होईल, अन्यथा त्याचं अध्ययन अपूर्ण राहील किंवा चुकीच्या पद्धतीनं होईल. ओके, बघूया पुढचा प्रश्न काय. हा अध्ययनातील आवश्यक घटक आहे. आता बघा, ज्यावेळेस प्रश्न विचारला तो आवश्यक घटक म्हणल्यानंतर जो सगळ्यात जास्त महत्वाचा घटक आहे त्या घटकावर आपल्याला विचार करावा लागतो. फक्त घटक विचारला कोणता घटक आहे असं नाही, तर आवश्यक, सगळ्यात आवश्यक घटक कोणता आहे बघा. प्रेरणा, भावना, कल्पना, अनुकरण. जर चांगलं बघितले सगळेच घटक महत्वाचे अध्ययनासाठी, हे सगळे वरीलपैकी सर्व घटक महत्वाचे, परंतु सगळ्यात जास्त आवश्यक कोणता आहे तर विचार करूया आपण. प्रेरणा, भावना, कल्पना, अनुकरण. जर प्रेरणेचा जर विचार केलाय, कोणतीही गोष्टीची सुरुवात कुठून मिळते? प्रेरणेपासूनच मिळते. जर तुम्हाला टीईटीचा अभ्यास करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कारण ती अंतर्गत प्रेरणा होती. प्रेरणा कोणत्या प्रकारची असू दे, म्हणजे शारीरिक गरज असू दे आपल्याला किंवा ती सामाजिक गरज असू द्या, कोणत्या प्रकारची गरज ही आपली प्रेरणा होऊ शकते. म्हणजे प्रेरणा नसेल तर कोणतीही गोष्ट पुढे जात नाही. प्रेरणा ही काय करते? कार्याला गतिमान करण्याचं काम करते, कार्य पुढे नेण्याचं काम करते. म्हणून अध्ययनामध्ये पण जर प्रेरणा असेल तर आपण कोणत्या प्रकारची प्रेरणा देऊ शकतो? बाह्य प्रेरणा देऊ शकतो, आंतरिक प्रेरणा देऊ शकतो. प्रेरणा दोन प्रकारची असते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. बाह्य प्रेरणा म्हणजे ज्या आपण बाहेरून विद्यार्थ्याला प्रोत्साहित करतो त्या प्रेरणा. शाबासकी सुद्धा प्रेरणा आहे, यश मिळणं ही सुद्धा प्रेरणा आहे. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याला जे बक्षीस देतो, जी शिक्षा देतो, ही सुद्धा काय तर बाह्य प्रेरणा होते. आंतरिक प्रेरणा म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला किती गरज आहे, शारीरिक गरज असते, मानसिक गरज असणे, सामाजिक गरज असणे, ही सुद्धा काय तर आंतरिक प्रकारची प्रेरणा आहे. म्हणजे आपलं वरील प्रश्नाचं उत्तर येईल प्रेरणा. कोणत्याही पद्धतीमध्ये अध्ययनात सगळ्यात आवश्यक घटक कोणता आहे? प्रेरणा आवश्यक आहे. प्रेरणेशिवाय आपलं अध्ययन सुरू होऊ शकत नाही. प्रेरणा ही कार्यास गतिमान करते, हे लक्षात असू द्या. ओके, बघूया पुढचा प्रश्न आपला. बालकाची अध्ययनविषयक प्रगती टिंब नंतर होत नाही. एकदम महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न वारंवार विचारला जातं. ते कशानंतर होत नाही? मग बालकाची प्रगती मोजण्याचं एकक कोणतं किंवा कोणतं साधन आपण बालकाची प्रगती मोजण्यासाठी वापरतो? तर येतं येईन आपलं काय तर अध्ययन वक्र. विद्यार्थ्याची प्रगती कशी होती ही मोजण्यासाठी कोणतं वक्र वापरलं किंवा कोणतं साधन वापरलं जातं, असाही प्रश्न येतो आपल्याला. अध्ययन वक्र खूप महत्वाचं आहे. कोणत्या विद्यार्थ्याची अध्ययनात प्रगती कशा प्रकारची, त्याला पठारावस्था केव्हा आली, त्याची प्रगती कोणत्या टप्प्यात जास्त आली, कोणत्या टप्प्यात कमी झाली, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला अध्ययन वक्राचा अभ्यास करणं खूप आवश्यक असतं. म्हणजे बघा, मंद प्रगतीचा टप्पा, जलद प्रगतीचा टप्पा, पठारावस्था, शारीरिक परिसीमा, ह्या कोणकोणत्या टप्पे असतात आणि एक टप्प्यांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण बघूया थोडक्यात. मग हे प्रश्न बघूया. बघा, अध्ययन वक्र काय काम करतं तर विद्यार्थ्याची अध्ययनातील प्रगती मोजण्याचं काम करतं, हे लक्षात असू द्या. मग अध्ययन वक्रामध्ये कोणकोणते टप्पे असतात? पहिला टप्पा असतो सुरुवातीचा टप्पा असतो. कोणती गोष्ट सुरुवात करत असताना आपल्या प्रगतीमध्ये काय असते तर मंद असते, कारण त्याच ते कौशल्य, त्याच्या अध्ययनातील कौशल्य असतात किंवा ती गोष्ट शिकण्यातील कौशल्य असतात, आपल्याला काहीच माहित नसतात. म्हणजे बघा, टायपिंग शिकतोय आपण, टायपिंगला गेलो आपण, 2-4 दिवसातच आपली स्पीड येऊन जाईल का? शक्य नाहीये. कारण त्यासाठी आपल्याला कसं बटनावर कसं बोट ठेवायचं वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे जे प्रारंभिक कौशल्य असतात ते आपल्याला शिकावं लागतात. हे शिकायचे असेल तर मग आपल्याला हळूहळू त्या गोष्टी शिकताना आपली गोष्ट प्रगती काय असते तर मंद गतीत असतो आपण.
स्पीड नसतो आपल्याला त्याच्यामध्ये टायपिंग करणे. जेव्हा दुसऱ्या टप्प्यात येतो आपण 2 नंबरच्या टप्प्यामध्ये आपली प्रगती कशी होती, जलद होती, जलद. कारण काय, या प्रारंभिक टप्प्यात बऱ्याचशा ज्या बारीक बारीक गोष्टी असतात तो काय असतं आपण कौशल्य शिकून घेतो. शिकल्यानंतर या टप्प्यात आपली काय होते, प्रगती जोरात व्हायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, पठारावस्था. हा टप्पा शिक्षकांच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. कारण पठारावस्था केव्हा आली हे जर शिक्षकाला कळलं नाही तर विद्यार्थी तेथेच रेंगाळत राहतो. मग विद्यार्थ्याची प्रगती दिसून येत नाही. विद्यार्थ्याला पठारावस्थेतून बाहेर काढणं किंवा पठारावस्था का आली याचे कारण शोधणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणे हे शिक्षकाचं काम असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पठारावस्था येण्याची कारण सुद्धा शोधा. परीक्षेत आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न येतो, पठारावस्था येण्याची कारण काय काय, किंवा खालीपैकी कोणत्या गोष्टीमुळे पठारावस्था येऊ शकते वगैरे. आणि ह्या गोष्टीत आपल्याला विद्यार्थ्याला पठारावस्थेतून बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं. त्यानंतर असते अंतिम प्रगती. आता अंतिम प्रगतीमध्ये काय असतं, या ज्या अवस्थेत विद्यार्थी सराव करत असतो फक्त प्रगती दिसत नाही, म्हणजे अति प्रगती दिसत नाही, फक्त सराव चालू असतो, त्यात काही चेंजेस वाटत नाही, परंतु इथे झालेल्या सगळ्या सरावाचा फायदा इथे होत असतो, अंतिम प्रगतीमध्ये होत असतो. म्हणजे येथे आपल्याला काय दिसते, अंतिम प्रगती दिसते, म्हणजे प्रगती खूप वाढलेली दिसते. त्याच्यानंतर शेवट असतं परिसीमा. हिला आपण शारीरिक परिसीमा म्हणू शकतो. शारीरिक परिसीमा म्हणजे काय, तर एखादं काम करण्याची एखाद्या व्यक्तीची एक्स्ट्रीम लेवल असते ना, याच्यानंतर बघा मी 5 किलोमीटर चालतो की 5 किलोमीटरच्या पुढे मी एक पाऊलही चालू शकत नाही, ती माझी शारीरिक परिसीमा झाली. म्हणजे शरीर येथे थकून जातं, याच्यानंतर शरीराकडून कोणतंही काम होत नाही, ते असते शारीरिक परिसीमा. म्हणजे बघा आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय बघा, बालकाची अध्ययनविषयक प्रगती डॅश डॅश नंतर होत नाही. कशानंतर होत नाही पहा, मंद प्रगतीच्या टप्प्यानंतर होते, जलद प्रगतीच्या टप्प्यानंतर सुद्धा होते, पठारावस्थेच्या पूर्वी पण होते, नंतर पण होते, पण शारीरिक परिसीमेनंतर आपली प्रगती होत नाही. हा प्रश्न व्यवस्थितरित्या वाचा. बऱ्याच जणांचा आन्सर पठारावस्था येण्याची शक्यता आहे. कारण प्रश्नामध्ये काय विचारलंय, अध्ययनविषयक प्रगती कशानंतर होत नाही, पठारावस्थेनंतर होत नाही असं नाहीये, पठारावस्थेनंतर प्रगती होती. कसं बघूया आपण, पठारावस्थेनंतर बघा, पठारावस्था याच्या पूर्वी पण प्रगती असते आणि याच्यानंतर सुद्धा प्रगती झालेली आहे, परंतु याच्यानंतर प्रगती झालेली नाही किंवा याच्यानंतर पुढे प्रगती होत नाही. प्रश्न व्यवस्थितरित्या बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की इथे प्रगती होणार आहे की नाही. याच्यावर दुसरा प्रकारचा प्रश्न काय येतो, कोणत्या अवस्थेच्या पूर्वी प्रगती असते आणि नंतरही प्रगती असते. जर बघितलं तर पठारावस्थेच्या पूर्वी प्रगती असते आणि नंतरही प्रगती असते. कारण बघा इथं जलद गती आहे, इथं पण गती आहे, म्हणजे दोन्ही अवस्थेमध्ये काय झालेली आहे, तर प्रगती झालेली आहे. हा प्रश्न इथे नवीन प्रकारे बघू शकतो आपण की कोणत्या अवस्थेमध्ये अगोदर आणि नंतर प्रगती दिसते, तर पठारावस्थेच्या अगोदर आणि नंतर प्रगती दिसते. आणि कोणत्या अवस्थेनंतर प्रगती दिसत नाही, तर शारीरिक परिसीमेच्या नंतर प्रगती दिसत नाही. चला चला तर बघूया पुढचा प्रश्न आपला. बघा परिपक्वन म्हणजे काय, व्यक्तीच्या क्षमतामध्ये वयानुसार प्रशिक्षणाने होणारे बदल, व्यक्तीच्या क्षमतामध्ये वयानुसार नैसर्गिकपणे होणारे बदल, व्यक्तीच्या क्षमतांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने होणारे बदल आणि वरीलपैकी सर्व. आता परिपक्वन म्हणजे काय बघा, अध्ययनामध्ये विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता आवश्यक असते. आता परिपक्वता म्हणजे काय, तर शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या विद्यार्थी परिपूर्ण, म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी त्यासाठी आवश्यक ते कौशल्य त्यात येणं आवश्यक असतं. याला म्हणजे काय, परिपक्वन म्हणायचं किंवा परिपक्वता म्हणायचं. जर अध्ययनामध्ये परिपक्वता नसेल तर ते विद्यार्थी अध्ययन करू शकत नाही. आपण जरा 6-7 महिन्याच्या बालकाला एक पेन दिला आणि लिहायला सांगितलं, त्याला पेन व्यवस्थितरित्या पकडतात नाही का, की त्याच्या बोटांमध्ये शारीरिकरित्या परिपक्वता आलेली नसते. किंवा एक दुसरी तिसरीच्या मुलाला आपण खूप मोठ्या विचार येतात, मोठ्या गूढ प्रश्नांच्या बाबतीत विचार करायला सांगितलं तर त्याची तेवढी वैचारिक पातळी पण नसते, मानसिक परिपक्वता त्याच्यामध्ये नसते. म्हणजे दोन प्रकारची परिपक्वता असते. मग ही परिपक्वता येते कशी आपल्याला, ही नैसर्गिकरित्या, कारण जशी जशी वाढ होती व्यक्तीची तशी तशी व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिकरित्या वाढ होते आणि शारीरिक मानसिक परिपक्वता त्याला येत असते. बघू आपण उत्तरामध्ये काय, वयानुरूप प्रशिक्षणाने, ही वाढ प्रशिक्षणाने होत नाही, वयानुरूप होते पण प्रशिक्षणाने होत नाही. बघा व्यक्तीच्या क्षमता वयानुरूप नैसर्गिकपणे होणारी वाढ असते, हे नैसर्गिकपणे होणारे बदल असतात. हे उत्तर आपलं असं, कृत्रिम बुद्धिमत्तेपणे होणारे सुद्धा नाहीये. तर पक्वता ही आपल्याला व्यक्तीच्या वयानुसार नैसर्गिकपणे होणाऱ्या बदलानुसार येते, म्हणून येथे उत्तर आपलं असेल नैसर्गिक, व्यक्तीच्या क्षमतांमध्ये वयानुसार नैसर्गिकपणे होणारे बदल हे आपलं उत्तर असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
आपण येथे 20 पुन्हा एक 10 प्रश्नांचा सराव घेतला आहे. अशीच ही सीरीज आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. याच्यानंतरही आणखीन पुढचे प्रश्न आपण बघणार आहोत. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिसंभाव्य प्रश्न कोणते असेल किंवा संभाव्य प्रश्न कोणते असेल, त्याचबरोबर त्याला अनुषंगून थोडक्यात माहिती देण्याचा सुद्धा आपला प्रयत्न चालू असेल, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढत जातील. चला ही सीरीज आपण अशीच कंटिन्यू ठेवूया. चला तर आपण आज थांबूया. ओके, धन्यवाद.